तर मंडळी, आज आपण ना गाईच्या कोवळ्या दुधाची पिठी बनवणार आहोत आणि ही पिठी ना अगदी स्वादिष्ट लागते। आणि जेव्हा गाय वासराला जन्म देते ना त्यावेळेस 2-3 दिवसाचं ते दूध असतं त्याचं खरवस बनतं आणि मग त्यानंतरचं जे दूध असतं 3-4 दिवसाचं ते मात्र पिठीसाठी असतं आणि मग त्यानंतर नॉर्मल दूध गाईचं सुरू होतं। तर आता ही पिठी ना आपण झटपट अशी बनवणार आहोत आणि इकडे मी आता 1 तांब्या इतके दूध घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत गूळ। तर गूळ आपण पहिल्यांदा चांगलं बारीक करून घेऊयात। तर मंडळी, कसं असतं ना, जेव्हा गाई वासराला जन्म देते ना त्यानंतर 3 दिवसाचे दूध असतं त्याचं खरवस बनवलं जातं आणि मग त्यानंतर जे 3-4 दिवसाचं दूध असतं त्याचं मात्र पिठीची खीर बनवली जाते। तर हे दूध सहज म्हणजे असं गावांमध्ये वगैरे भेटतं, पण शहरांमध्ये वगैरे थोडं कमीच। पण जर कधी तुम्हाला अशी दूध भेटलं ना गाईचं कोवळं दूध, की नक्की तुम्ही पिठी करा आणि खूप छान होते ही पिठी। तर आता ही पिठी कशी करायची म्हटलात तर पहिल्यांदा तुम्ही बघितला की मी गूळ बारीक करून घेतले आणि मग त्यानंतर इकडे मी तांदूळ घेतलेले आहेत। तर यामध्ये ना तांदूळच घालायचे, रवा नाही घालायचा, पण तांदळाला जे आहे रव्यासारखं बारीक करून घ्यायचं। पण सर्वात आधी तांदूळ जे आहेत चांगले भाजून घ्यायचे आणि मग त्यानंतर हे आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊयात। तर मंडळी, तांदूळ जे आहेत आपण अर्धी वाटी इतकं घेतलेलं आहे आणि गूळ जे आहे 1 वाटीला थोडं कमी इतकं घेतलेलं आहे। तर आता चला, रव्यासारखं आपण तांदळाला बारीक करून घेतलं आणि मग त्यानंतर एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये पहिल्यांदा गूळ जे आहे वितळून घ्यायचं। तर गूळ लवकर वितळण्यासाठी आपण 3 ते 4 चमचे यामध्ये पाणी घालूयात, जेणेकरून गूळ जे आहे लवकर वितळेल त्यासाठी। तर चला, आता आपण गूळ जे आहे सतत परतून घेऊया, कारण गूळ लागणार नाही त्यासाठी। तर मंडळी, आपण बऱ्याच खीरचे प्रकार बनवतो, जसं की तांदळाची खीर, गव्हाची खीर किंवा रव्याची खीर, पण जी आपण गाईच्या कोवळ्या दुधाची खीर बनवतो ना म्हणजेच पिठी, त्याची ना चव एक वेगळीच असते आणि ही शरीरासाठी सुद्धा खूप आरोग्यदायी असते। तर जर तुम्हाला कुठेही असं दूध भेटलं ना गाईचं कोवळं दूध, की नक्की अशा प्रकारची पिठी नक्की करून खा तुम्ही, मस्तच लागते। तर चला मग, आता गूळ जे आहे बारीक झालं, पातळ झालं, आता काय करायचं, यामध्ये संपूर्ण दूध घालायचं। तर आता तुम्ही इकडे बघत आहात मी दूध घातले। आता याला काय करायचं, चांगली उकळी आणू द्यायची आणि त्यानंतर एक 3 ते 4 मिनिटानंतर दूध जेव्हा गरम होईल ना त्यानंतर मग आपण हे तांदळाचं जे बारीक मिश्रण करून घेतलं होतं ना ते घालायचं। तर आता हे घातल्यानंतर लगेच त्याला मिक्स करायचं, कारण गाठी होण्याची शक्यता असते ना त्यासाठी। तर आपण इकडे अर्धी वाटी इतकं तांदूळ घेतले होते, ते या दुधासाठी परफेक्ट आहेत, कारण जेव्हा आपण हे दूध आटवू ना आता त्याने काय होतं की दुधाची क्वांटिटी कमी होते आणि तांदूळ जे आहेत शिजायला लागतात। तर आता तुम्ही इकडे बघत आहात मी याला अगदी मंद आचेवरती 7 ते 8 मिनटं सतत शिजवले आणि उकळी आणली आणि त्यानंतर तुम्ही बघतच आहात जाड दाट अशी रबडीदार आपली खीर तयार झालेली आहे। आता शेवटी काय करायचं, यामध्ये वेलची पूड घालायची। तर मी इकडे आता अगदी चिमूटभर अशी वेलची पूड घातलेली आहे आणि त्यानंतर काय करायचं, याला मस्त मिक्स करून घ्यायचं। वेलची पूड जी आहे ती शेवटीच घालायची, म्हणजे कसं छान सुगंधसुद्धा येतो आणि चवीलासुद्धा छान लागते खीर। तर बघा, झटपट अशी खीर आपली तयार झाली। तर माझ्या नवरोबांना ही खीर ना खूपच आवडते खायला, मग त्यांच्यासाठी मी गरम गरमच दिले आणि मी सुद्धा खीर खाल्ले, त्यासाठी मी इकडे 2 बाउल ठेवले। तर मंडळी, तुम्हाला सांगू, या खीरची चव ना तुम्ही एकदा करूनच खा, मस्तच लागते। तर साधी सोपी आपली गाईच्या कोवळ्या दुधाची पिठी तयार झालेली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना नक्की शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला। चला मग भेटू अशाच एका नवीन हेल्दी रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।